आपण त्या ठिकाणी पे अँड पार्क चालू केले आहे महानगरपालिकेच्या। आम्ही त्यांच्या वतीने तुमच्याकडे आलेलो आहे। लक्षात घ्या की त्याच्यानंतर त्या ठिकाणी जर असं पे अँड पार्कची सिस्टीम सुरू नाही केलेलं आहे, म्हणजे हे रस्ते विकायचं टेंडर द्यायचे काम करायचे, रस्त्यावर हक्क चालू नसतील तर पार्वतीबाई घालवकर संस्था आहे कापडवाले, त्यांना विचारा तुमची शाळा संपल्यानंतर 2 तास। तर आमचं म्हणणं आहे की तुम्ही विचारात घ्या ना पहिले, आणि आम्ही काय करायचं, गिऱ्हाईक आमच्या दुकानात बसूच शकत जमीन मागवलेली त्याच्यातच हा ठरवलं। आज या ठिकाणी महाविकास आघाडीच्या वतीने या ठिकाणी नवीनच या ठिकाणी आयुक्त आलेले यशवंत डांगे यांना निवेदन देण्यात आलं। नगर शहरात जे पे अँड पार्क या 36 रस्त्यांवर पालिकेने लादलं आहे, ही लुटारू पालिकेने जे नागरिकांवर जो कर लादला आहे, जे पे अँड पार्क चुकीच्या पद्धतीने केलं आहे, त्या विरोधात शिवसेना या ठिकाणी व राष्ट्रवादी व काँग्रेसचे सर्वच मान्यवर व प्रमुख लोक या ठिकाणी उपस्थित होते। आपण पाहतोय या नगर शहरात नागरिकांना वेगवेगळ्या पद्धतीने पालिका लुटण्याचं काम करते। म्हणजे जर ते घनकचऱ्याच्या संदर्भात असो त्याचे टॅक्सेस वाढवले, कुत्र्या धरण्याच्या संदर्भात असो, आता नवीन त्यांना आहे ना चालू झालं आहे पे अँड पार्क। नगर शहरात नवी पेठ असतील, कापड बाजारातले परिसर असतील, त्या ठिकाणी नागरिकांना चालायला जागा नाही आहे, त्या ठिकाणी पे अँड पार्क चालू केलेलं आहे। ही अतिशय शोकांकित गोष्ट आहे। 9 मीटर रस्त्याच्या पे अँड पार्क चालू केलेलं आहे, त्या ठिकाणी दुकानदार नागरिकांचा हाल व त्यांना पिळवणुकीचं काम ही महानगरपालिका करत आहेत। तर त्या विरोधात आज शिवसेनेच्या वतीने, राष्ट्रवादी व काँग्रेसच्या वतीने निवेदन देण्यात आले। जर हे ठराव रद्द करण्यात आला नाही तर शिवसेना त्या ठेकेदाराला एकही कोणत्या प्रकारचं शुल्क त्या ठिकाणी नागरिकांना किंवा व्यापाऱ्यांना घेऊन देणार नाही। काही जर 15 दिवसाचं त्यांना अल्टिमेटम दिलेलं, 15 दिवसात आयुक्तांनी त्या ठिकाणी ते सगळं अभ्यास करून ते पे अँड पार्क हे विषय हा खंडित करावा, हा रद्द करावा प्रस्ताव यासाठी पाठवावे। नाही तर आम्ही आमच्या पद्धतीने, म्हणजे महाविकास आघाडी या शहरात आता मजबूत झालेली आहे। खासदार निलेश लंके यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आंदोलन करून या महानगरपालिकेचे सगळे कामं, आम्ही हे बेकायदेशीर कामं आहे सगळ्यांचा हिशोब घेणार आम्ही। या ठिकाणी महाविकास आघाडीतर्फे आयुक्तांना पे अँड पार्कच्या संदर्भात निवेदन दिलेलं आहे। मुळात पे अँड पार्कचा जो विषय हा लोकांच्या सहभागातून व्हायला पाहिजे, लोकांना विचारलं पाहिजे की लोकांनी का भाऊ आमच्या घरापुढं का आमच्या दारापुढं तुम्ही पार्किंग करता। मुळात माझे जे आयुक्त होते त्यांच्यावर जो अँटी करप्शनचा ट्रॅप लागला, त्यांनी जो प्रशासकीय ठराव केलेला हा ठरावच बेकायदेशीर आहे आणि त्याची चौकशी शासनातर्फे सुरू आहे। आमचं आयुक्तांना हेच म्हणणं होतं की महानगरपालिका अधिनियम 451 प्रमाणे हा ठराव विखंडित करायला पाठवा, जेणेकरून नगरच्या जनतेच्या पैशाची लूट होणार नाही आणि नगरकरांचे जे त्रास होतो नगरकरांना त्याची होणार नाही। या संदर्भात आम्ही आयुक्तांना भेटलेलं आहे, आयुक्तांची भेट घेतलेली, त्यांना हा विषय सांगितलेला आहे, त्यांना पटलं। पण ते आता बघू, त्यांनी 15 दिवसाचा सगळा अभ्यास करून त्याच्यावर सांगतो म्हणले की मी 451 प्रमाणे यांना ठराव विखंडित करायला पाठवावं लागणार आहे। कारण ऑलरेडी अँटी करप्शन आणि शासनाकडनं मागं जे प्रशासकीय ठराव झालेत त्याची चौकशी सुरू आहे, त्याच्यामधलाच हा ठराव आहे। आमचं म्हणणं आहे की नगरकरांना कुठेतरी वाचवा ना, तुम्ही नगरकरांना चावायला निघलेले ते, नुसतं चावून खायला निघलेली महापालिका काही कारण नसताना, म्हणून आमचं अल्टिमेटम दिलं आहे। आता बघू काय करतात, नाहीतर आम्ही आमच्या पद्धतीने महाविकास आघाडीच्या पद्धतीने आंदोलन करू जोरात एकदम। महाविकास आघाडीच्या वतीने विशेषतः युवा सेनेचे विक्रमभाई राठोड यांच्या पुढाकारातून आम्ही जे आयुक्त नव्याने इथं रुजू झालेले आहेत डांगे साहेब यांची भेट घेतली। आत्ता सांगितल्याप्रमाणे नगर शहरामध्ये पे अँड पार्क जो काही दिवसापूर्वी महासभा झाली असताना शेवटची, तिथं त्यावेळेस हा ठराव झाला आणि पे अँड पार्क या नगर शहरामध्ये हे करण्याचं पालिकेने ठरवलं। त्याच्यानंतर एक नाशिकची कुठली फर्म आहे, एंटरप्राइज आहे, यांनी ही निविदा भरली। ते निविदा भरल्यानंतर आता काम चालू करण्याची स्थिती आहे। कुठं आणि कशी ही करणार आहे हे याच्यामध्ये नगरवासियांकडून तीव्र संताप आणि संभ्रम आहे। खऱ्या अर्थाने चितळे रोड असू द्या, दिल्ली गेट असू द्या, माळीवाडा परिसर असू द्या, नवी पेठ असू द्या, इथं वस्तुस्थितीमध्ये ऑलरेडी अरुंद रस्ते आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये जर पे अँड पार्क त्या कार जर लावल्या, ठिकाणी जर 2 व्हीलर लावल्या तर त्याच्यामध्ये नागरिकांची गैरसोय होणार। व्यापारी त्यांच्या दुकानांसमोर जर कार लागल्या त्यांना गिराईक कसे करता येतील। तर अशा विविध विषयांवर त्या ठिकाणी आम्ही भेटलेलो आहोत।